श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये तुमचं दुकान असेल, तुमचं घर असेल, तुमचं शॉप असेल, कुठल्याही ठिकाणी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू ठेवायच्या आहेत. बघा, तिजोरी म्हणजे अगदी मोठं लॉकर जिथे आपण अगदी सोनं वगैरे भरभरून ठेवतो असं नाही. आपलं छोटंसं 1-2 रूमचं घर असेल तर त्या ठिकाणी असा एखादा कप्पा असतो किंवा असं एखादं ड्रॉवर असतं की ज्यामध्ये आपण पैसे वगैरे ठेवत असतो, आपले छोटे मोठे दागदागिने ठेवत असतो. त्याला आपण लॉकर म्हणू शकतो. लॉकर म्हणजे फार अगदी काही मोठे टी व्हीमध्ये दाखवतात असं लॉकर अजिबात मी म्हणत नाही. तर अक्षय तृतीया म्हणजे हा दिवस बघा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही, जे कधी संपत नाही. तर त्यामुळे आपण आपले जे कमावून आणलेल्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये कुठेतरी ठेवत असतो. तिथे आपण आपली लक्ष्मी यावी यासाठी आपण धडपड करत असतो. तर त्यामुळे माता लक्ष्मीने या जागेकडे आकर्षित व्हावं यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या अशा काही गोष्टी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करून या ठिकाणी ठेवायच्या आहेत. तर यामधल्या जमतील तेवढ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता की ज्यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधी जाणार नाही. माता लक्ष्मी स्थिर राहील आणि आपल्या असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होत राहील. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला याची मदत होईल. कारण बघा, कधीकधी आपल्याकडून काही चुका होऊन जातात की ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती रागवते व आपला उंबरठा ओलांडून आपलं घर सोडून निघून जाते. आणि मी जसं सांगितलं की काही वस्तू ज्या आहेत या दिवशी खरेदी केल्या तर इतर वेळेस खरेदी करण्यापेक्षा त्या दिवशी तुम्ही खरेदी करून त्याची पूजा केल्यावर तुम्हाला त्याचा जास्त लाभ होत असतो. तर सगळ्यात पहिली म्हणजे बघा, या ज्या वस्तू आहेत त्या फक्त तुम्हाला आणायच्या, त्या धुण्या योग्य असतील तर त्या वस्तू तुम्हाला धुवून घ्यायच्या आहेत किंवा गंगाजल यांच्यावर शिंपडायचं आहे, गोमूत्र शिंपडायचं आणि पूजा करून त्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायच्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या. अतिशय लाभदायी अशा या वस्तू आहेत. जमतील तेवढ्या वस्तू घ्या. त्यातले सगळ्या जमल्या तर सगळ्या घ्या, सगळ्या नाही जमल्या तर 1-2 घेतल्या तरी चालेल. पण बघा, या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवून हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्यावर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं क्लीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा किंवा ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र तुम्हाला या देवघरामध्ये ठेवून या वस्तू बोलायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये भरभरून सुख आनंद जे आहे तर ते नांदू दे. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्हाला अगदी मनापासून सांगायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पिवळ्या कवड्या. 7 पिवळ्या कवड्या तुमच्या देवघरामध्ये सुद्धा असल्या पाहिजेत. आणि तुमच्या लॉकरच्या ठिकाणी तुमच्या ज्या ठिकाणी लॉकर आहे तिथे पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत. पिवळ्या कवड्यांना खरंच खूप महत्त्व आहे. लक्ष्मीची पूजा ही पिवळ्या कवड्यांशिवाय पूर्ण होत नाही. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला या देवघरामध्ये आणून तुम्ही नंतर जर त्या तुमच्या लॉकरमध्ये ठेवल्या तर पैशासंबंधी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. कर्जाचा जो डोंगर आहे तर तो कर्ज आपल्याला फेडायचा आहे, पण ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मार्ग उपलब्ध व्हावे यासाठी तुम्हाला हे जे काही उपाय आहेत ते करायचे असतात, जेणेकरून आपल्याला पैसे कमवण्याचे मार्ग मिळतील, आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. मी सांगितलं होतं तर श्रीयंत्र जे आहे ते अगदी छोटं पण मिळतं. ते श्रीयंत्र तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता आणि मोठे श्रीयंत्र असेल तर तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे. माता लक्ष्मी आपलं आसन सोडून कुठेही जात नाही. तर त्यामुळे दर पौर्णिमेला आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं आणि दररोज देवपूजा झाल्यानंतर श्रीयंत्रावरचं कुंकू जे आहे ते कपाळाला लावायचं असतं. हे मी सुद्धा तुम्हाला पाठीमागे सांगितलं आहे. मी सुद्धा लावते, माझ्या मुलांना लावते, आमच्या घरात सगळेजणी कुंकू लावतात. सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार करते. त्यानंतर मी
यंत्रावर जे कुंकू असतं ते कपाळाला लावत असते. तुम्हीसुद्धा रोज करत जा. श्रीयंत्राचं कुंकू आपल्या घरातल्या पुरुषांना पण जेव्हा बाहेर जातात तर त्यावेळेस त्यांच्या कपाळावर थोडंसं कुंकू लावायला सांगा. त्याचे खरंच खूप फायदे आहेत. त्यानंतर दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंख तुमच्या देवघरामध्ये नसेल तर या दिवशी तुम्ही स्थापन करू शकता. दक्षिणावर्ती शंखाची देवघरामध्ये स्थापना केल्यामुळे किंवा तुमच्या लॉकरमध्ये तुम्ही तो ठेवू शकता. त्यामुळे दारिद्र्य दुःख जे आहे ते कधी राहत नाही. माता लक्ष्मीचा नेहमी आनंद आशीर्वाद चा जो वर्षाव आहे तो आपल्यावरती नेहमी होत असतो. आणि दक्षिणावर्ती शंखाची तुम्हाला पूजा करून नंतर ते देवघरामध्ये ठेवायचं. त्यानंतर रुई असते म्हणजे पांढरी रुई. जसं बघा रुईचे आपण 2 प्रकार आहेत पाहिलेले. तर पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे अगदी छोटंसं तुम्हाला रुईच्या झाडाच्या मुळाशी थोडं माती बाजूला करून त्या मुळाचा तुकडा जो आहे तर तो आणायचा. रुईच्या झाडाला मुळं तुम्हाला आणायचं आहे आणि नंतर त्याची पूजा करून तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचं, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर एकाक्षी नारळ. एकाक्षी नारळ बघा थोडंच मिळणं खूप कठीण असतं, पण बऱ्याच देवांच्या दुकानामध्ये तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला ते मिळूनसुद्धा जाईल. पण बघा जे नॉर्मल नारळ असतं आपण जे देवाला अर्पण करतो, वाहतो किंवा फोडतो तर त्या नारळाला 2 डोळे असतात. एकाक्षी नारळाला एकच डोळा असतो. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे एकाक्षी नारळ जर मिळालं तर नक्की ते तुम्ही तुमच्या दुकानाच्या गल्ल्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या इतर लॉकर आहेत, तिजोरी आहेत त्या ठिकाणी ठेवायचं. त्यामुळे आपल्या असलेल्या लक्ष्मीत वाढ होते. त्यानंतर गोमती चक्र. 5 किंवा 7 गोमती चक्र तुम्हाला घरी आणायचे, स्वच्छ धुवून ते तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचे. गोमती चक्र मी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवायला सांगितलेले आहेत आणि माझ्याकडे जे आहेत तर ते मी तुम्हाला दिवाळीच्या वेळी दाखवलेलेच आहेत. त्यानंतर कमलगट्ट्याचे 9 मणी तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचे आहेत. मी सांगितलं कमलगट्ट्याचे मणी म्हणजे कमळाच्या फुलांचे जे बी असतं तर त्याला कमलगट्ट्याचे मणी म्हणतात. आपण कमळ माता लक्ष्मीला रोज वाहू शकत नाही, कारण कमळ हे काही झेंडूसारखं नाही की आपल्याला अगदी इझिली मिळून जाईल. तर त्यामुळे तुम्हाला कमलगट्ट्याचे 9 मणी तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते. त्यानंतर धणे. थोडेसे धणे तुम्ही कागदाच्या पुडीमध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे. धणे जे आहेत ते माता लक्ष्मीला आकर्षित करतात. बघा धनत्रयोदशीला आपण धण्याची पूजा करत असतो, त्यामुळे धण्यांनासुद्धा तितकंच महत्त्व आहे. तर या सांगितलेल्या गोष्टी त्यातल्या जमतील त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि तुमच्या लॉकरमध्ये ठेवायच्या आहेत. तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी तुमचा काही बिझनेस आहे तर तुम्हाला गल्ल्याच्या ठिकाणी ठेवायचे आहे. या गोष्टी ज्या आहेत त्या कुलदेवीला माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना प्रसन्न करत असतात, आकर्षित करत असतात. आणि सांगितल्याप्रमाणे या दिवशी सेवा नक्की करा, दान करा, अतिशय महत्त्वाचं आहे. 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असल्यामुळे आपल्याला या दिवशी न चुकता न विसरता सांगितलेल्या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या या दिवसाचं भरभरून लाभ होईल. तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.